ॐ ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. भगवान शंकरांनी ब्रह्मदेवाला सांगितलं की प्राणी मात्राला दुःखातून मुक्त व्हायचं असेल, विशेषतः मनुष्याला, तर त्यांनी योग दर्शनाचा अभ्यास केला पाहिजे. म्हणून आपण योग दर्शनाच्या स्थूल रूपाने अभ्यास करीत आहोत. तर 11व्या सूत्राकडे आज बोलणार आहोत. हेतू फलाश्रयालंबने संग्रहित त्वादेशां भावी तद्भावः. समस्त ज्या वासना आहेत, प्रत्येक वासनेला काहीतरी हेतू असतो, म्हणजे काहीतरी त्याला फल असतं. आणि फल असते कारणामुळं, हेतूमुळं फल असतं. आणि याचा आश्रय, याचा आलंबन जे आहे, हे सगळं चित्तामध्ये संग्रहित होत असतात. हे सगळ्या वासना, सर्व वासनांचा हेतू म्हणजे वासना कुठून येतात? अविद्या, राग, द्वेष, अभिनिवेश, क्लेश, हे जे आहेत पंचक्लेश, हे क्लेशच मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या मध्ये टाकतात. म्हणून हे करीत असताना योग्याच्या करून काही शुक्ल कर्म घडतात आणि त्यामध्ये वासनेचं फल म्हणून काय मिळतं? पुढच्या जन्मामध्ये त्याच्या त्या मागच्या कर्मावरून त्याची जाती ठरते. जाती म्हणजे आपण जे समजतो कृत्रिम जाती नाही. जाती ही जन्मावरून आणि आकारावरून ठरते. वाघ आहे, मनुष्य आहे, मांजर आहे, कुत्रा आहे, घार, गिधाड, ह्या सगळ्या जाती आहेत. मग ज्याच्या कर्मानुरूप त्याला त्याची जात प्राप्त होते. जातीच्या बरोबर त्यानं किती दिवस जगावं याचं आयुष्य ठरतं. जाती आयुष्य ठरल्याप्रमाणे त्याचा तो भोग कोणता आहे तेही ठरतं. जाती, आयुष्य आणि भोग हे वासनेचं फळ आहे. जसं कर्माचे हे 3 प्राप्त होतात. एक क्लेश मल ज्याला म्हणतो आपण, ते आहे. हे कसं आहे? कर्माशयातून येते. आपण जेव्हा जन्माला येतो त्यावेळी जे अनंत जन्मापासून आपण कर्म केलेले आहे त्याचा साठा असतो, त्यालाच कर्म आशय म्हटलेला आहे. हे कसं आहे? दृष्ट आणि अदृष्ट जन्मवेदनीय. कर्माशयो दृष्ट अदृष्ट जन्मवेदनीय. हे काही दिसते, काही दिसत नाही. म्हणून याच्या आपलं जीवन जगत असताना किंवा इतर आपल्या भोवताल प्राणी आहेत त्यांचं जीवन बघत असताना त्याच्यावरून आपला समजते की हा मागच्या जन्मात हा कसा असावा. सती मूले तद विपाको जात्या आयुर्भोगा, हा 7 पादातले आहे. आत्मा, त्यांचा आश्रय, शब्दादी विषय, चित्त, हे नेहमी ते आलंबनाच्या रूपाने जर आपण बघू लागलो, वासनांचा उद्भव होतो. हे सर्व कर्माचे सहयोगी आहेत. वासनेच्या मध्ये आपलं चित्त मिसळून गेल्याच्या नंतर हे सगळं प्रत्येक कर्म हे आपल्याकडे जमा होतं. यांच्या अस्तित्वात उत्पन्न होतं. जेव्हा आपले अपेक्षित हेतू असतात, ते जर हेतू पूर्ण झाले, आपले हेतू पूर्ण झाले म्हणजे आता कुठली वासना शिल्लक राहिली नाही, तर त्या वासना संपल्या, हेतू संपला आणि वासनाही संपला. हेतू फलाश्रय लंबने संग्रहित त्वादेशां भावे तद्भावः. हे तुम्ही तुमच्या वासना संपल्या
पुढचे कर्म तुम्हाला त्रासदायक होत नाही. म्हणून वस्तुतः वासनांचं मूळ काय आहे? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे 5 क्लेशच आहेत. जोपर्यंत हे क्लेश आहेत, तोपर्यंत जन्म मरण आहे. हे क्लेश विद्यमान राहिले, वासना उत्पन्न होतच राहतात. म्हणून यांचा जर शेवट करायचा असेल, ते समाधीच्या दृष्टीने होऊ शकते. समाधीच्या द्वारे जेव्हा आपल्याला ज्ञान होतं साधकाला, की प्रकृती आहे आणि हा पुरुष आहे. प्रकृतीही अनादी आहे आणि पुरुषही अनादी आहे. प्रकृती जड आहे, पुरुष चेतन आहे. असा विवेक झाला की मग साक्षात्कार होतो. कशाच्या द्वारे व्हायला पाहिजे? आता आपण अभ्यास करू लागलो. याच्याद्वारे होते, पण शब्दाचं ज्ञान झालंय. साक्षात्कारासाठी समाधीतून त्याचं ज्ञान झालं पाहिजे. मग विद्येचा उदय होतो, विद्या निर्माण होते, अविद्येचा नाश होतो. अविद्या आपण पाहिली, जे नाही ते आहे म्हणणं, जे असत आहे त्याला असत मानणं, हे जे अविद्या, त्या क्लेशांचा नाश झाला की त्या सगळ्या नष्ट होऊन जातात. सगळ्या वासनांचा नाश होतो. परंतु केव्हा? जर क्लेश तुमचे संपले असतील तर. म्हणून आत्मज्ञानी जे योगी लोक आहेत, ते जरी ज्ञान झालं तरी ते मृत्यू पावत नाही. जे प्रारब्ध कर्म आहे, प्रारब्ध कर्म त्यांना भोगावंच लागतं. त्या काळात जो प्रारब्ध कर्म भोगत असताना योगी कृष्ण कर्म करू शकत नाही. कृष्ण कर्म म्हणजे वाईट काम, अविद्येला धरून असलेलं काम त्याच्या हातून घडत नाही. ते जे कर्म होईल, शुक्ल कर्म करतो. जे समाजाची सेवा आहे, ईश्वराचे साधन आहे, योग आहे, शास्त्र अध्ययन आहे, हेच करतो. म्हणून असे जे कर्म केलेले असतील ते योगी, तर त्याचे फळ सुद्धा यांना भोगावं लागत नाही योग्याला. म्हणून म्हटलं, कर्मा शुक्ला कृष्णम योगी ना त्रिविधम इतरेषाम. आत्मज्ञानी योग्यांच्या देहपात झाल्याच्या नंतर तत्काळ तो परमेश्वराला भेटतो. म्हणजे तो मोक्षाला जातो. वासनांचा पुन्हा निपात होऊन गेलेला असतो, अभाव होतो. कुठलीच वासना शिल्लक राहिली नसल्यामुळे मोक्ष प्राप्ती त्याला प्राप्त होते. आणि मग तो योगाला लगेच मोक्ष प्राप्त झाल्याच्या नंतर जे कर्म त्याने केलेली आहेत, प्रारब्ध कर्माचे करीत असताना त्यांच्या हातून जे शुभ्र कर्म झाले, शुक्ल कर्म झाले, पुण्याचे कर्म झाले, ते नष्ट होत नाही. मोक्ष अवस्था संपल्याच्या नंतर पुन्हा ते भोगावं लागतात. आपल्याकडे काय एकदा मोक्ष झाला की आता पुन्हा जन्मच नाही असं जे आहे ना, तसं नाही. मोक्षाचा जो कालावधी आहे, कालावधी पर्यंत तुम्ही ते सुख भोगू शकता मोक्षाचं. मग पुन्हा जेव्हा जन्म घ्यावा लागतो, त्यावेळी हे कर्म कुठले असतात? तुम्ही विदेही अवस्थेत असताना त्यावेळी तुमच्या हातून जे शुभ कर्म घडलेले आहेत, त्यानुसार तुम्हाला जन्म प्राप्त होतो. आणि तो शक्यतोवर मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर त्याच्याकडून काही वाईट घडत नाही. योगी लोकांच्या घरात, सत्पुरुषाच्या घरात त्याचा जन्म येतो. म्हणून आता ही जे कर्माची जी वाटणी आहे, अतीत अनागतम स्वरूपतो वास्ते भेदा धर्मानाम. धर्म म्हणजे जे कार्य आहे, पहिला अतीत अनागत. अतीत अनागत. अनागत म्हणजे कार्य कारणात सुप्त अवस्थेत आहे, ते प्रगट झालं नाही, परंतु ते पुढे प्रगट होणार आहे. त्याला म्हणतात अनागत. म्हणजे आगत नाही, आता उपस्थित नाही.
कारणात आहे ते. जसं आता तीळ दिसू लागले, त्याच्यात तेल आहे. पण आता प्रगट नाही ते. तेल अनागत अवस्थेत आहे. म्हणून या अनागत अवस्थेच्या मध्ये जे काही असतं म्हणजे ते सुप्त अवस्थेत असतं, प्रगट नसते. अतीत कार्य काय आहे? आज प्रगट झालेले जे कार्य आहे, कालांतरानं ते कर्म पुन्हा मूळ त्या संचिताकडे जातं. कारणा सुप्त अवस्थेत गेलं की त्याला अतीत असं म्हणतो. म्हणून अनागत आणि अतीत कार्य, वर्तमान कार्य आता आपण भोगूच लागलो, आपल्या हातून घडू लागलेलं आहे. सध्या जे आपण कर्तव्य करीत आहोत ते सगळं वर्तमान आहे. वस्तू तत्व आपल्याकडे समोर उभा राहिलं, म्हणून त्यानुसार आपले कर्म घडत असतात. म्हणून आत्मज्ञानी जे योगी पुरुष असतात त्यांच्या ज्या वासना त्या सगळ्या कारणात अविद्येमध्ये अंतर्निहित होऊन जातात. अविद्येचा संपर्क आत्मज्ञानी योग्यांच्याकडे शक्यतो राहत नाही. हाच वासनांचा अभाव आहे. आणि अभाव म्हणजे नाहीत ते सध्या. त्या वासना ज्या स्थांतरित होतात, यांच्या चित्तात न राहतात पुढे जातात. त्या वासना आत्मज्ञानी पुरुषाच्या संपर्कातून दूर गेल्या, पण त्या प्रकृतीच्या संपर्कात सामावल्या जातात, ते नष्ट होत नाहीत. म्हणून आपल्या समोर जे जीवन आहे आजच्या घडीला, ते बघत असताना ते व्यक्त सूक्ष्म गुणात्मना या हे जे जगत आहे, हे पूर्ण जे विश्व आहे दिसू लागलेलं आहे, आपल्या अनुभवात येऊ लागलेला आहे. परंतु हे कुठून आलं त्याचं कारण दिसत नाही. हे सर्व त्रिगुणात्मक आहे. सत्व, रज आणि तम या 3 गुणातून विश्व निर्माण झालेलं आहे. आणि या विश्वामध्ये ते 3ही गुण आहेत. विश्वाचं मत उपादान जे आहे त्रिगुणात्मक प्रकृती असल्यामुळे सत्व, रज आणि तम या 3ही गुणांचा हा परिणाम आहे. म्हणून मूल तत्वांचं जे रूप आहे ते कोणाला दिसत नाही. का आपण जे अनुभवात घेतो ते व्यक्त स्वरूपात असते, आणि त्या व्यक्त स्वरूप कसं आहे, गुणातून आलेले आहे. ते व्यक्त सूक्ष्म गुणात्मान व्यक्त जे आहे ते सूक्ष्मातून आलेलं आहे. व्यक्ताच्या आधारे सूक्ष्माचं ज्ञान होते. म्हणून आत्म्याचं जे शुभ कर्म अशुभ कर्म हे जगाच्या स्वरूप आहे, ते जगाच्या विलक्षण निमित्तात असतातच. तेच कारण आहे सगळं. आत्म्याच्या भोगासाठी अपवर्ग प्राप्त व्हावा म्हणून ती जगाची रचना झालेली आहे. त्रिगुणात्मक जग आहे, ती प्रकृतीमुळे आलेलं आहे. प्रकृतीच्या शिवाय दुसरं जगात काय आहे? दुसरं कोणतंच कारण नाही, ती प्रकृती सगळं कारण आहे. म्हणून एक मात्र प्रकृती जगाचं उपादान तत्व आहे. म्हणून ह्या परिणाम कोणाचा आहे? प्रकृती परिणाम पावलेली आहे. परिणाम एकत्वाद वस्तू तत्व, अनेक कारण एकत्र येतात आणि एक कार्य निर्माण करतात, त्यालाच परिणाम असं म्हणतो आपण. आता उदाहरणार्थ घ्या, प्रकाश दिसतो आपणाला ज्योतीच्या रूपात, पण ते काय राहते त्याच्यात? त्याच्यात तेल राहते, वात राहते आणि अग्नी. हे तिन्ही एकत्र येऊन प्रदीप म्हणजे दिवा तयार होतो. ते आपल्याला प्रकाश देते. म्हणून प्रकाशरूप एक परिणाम निर्माण करतात. कारण त्याचे एकापेक्षा जास्त असतात. हे जे जग दिसू लागलेलं आहे, जशी ज्योती दिसते तसं जग दिसू लागलेलं आहे. तर या जगाच्या मागे काय कारण आहे? सत्व, रजस आणि तमो हे तिन्ही एकत्र येऊन जगाचं निर्मिती झाली. म्हणून हे 3 गुण एकमेकाच्या सहकार्यानं या चेतनात्म तत्वाला, पुरुषाला भोग देतात, आणि त्याचबरोबर त्याला अपवर्गासाठी चेतनात्म तत्वाला, पुरुषाला प्रेरणा देतात. त्याच्यामुळे ते पुरुष वागत जातो. म्हणून
वेगवेगळे परस्पर भिन्न गोष्टी असून सुद्धा आपणाला कार्य करायचं म्हणजे एकत्र यावं लागते. म्हणून अशा तयोर्विभक्त पंथाः चित्त म्हणजे ती चित्ताची जी चलन शक्ती आहे स्थितीमुळे असते. स्थिती म्हणलं तर चेतन आत्मतत्व आहे. ह्या विषयांचं जे ज्ञान आहे ते वृत्त्यात्मक ज्ञान असतं. चित्त कशाच्या आधारे घेते त्याच्यामध्ये तर आत्मा पाहिजे शरीरामध्ये. चित्त आत्मा असून चालत नाही. त्या चित्ताला आधार देणारे इंद्रिय पाहिजे. कारण ते जर राहिलं तर ते चित्तज्ञान घेऊ शकते. म्हणून आत्म्याला ज्ञान घ्यायचं असेल तर इंद्रियाच्या द्वारेच होते आणि कोण करून देते ते चित्तच करून देते. ते ज्ञान स्वयं ज्ञान स्वरूप असणाऱ्या चेतन तत्वालाच होते. म्हणून चित्त वृत्त्यात्मक ज्ञानाचं साधन मात्र आहे. म्हणून अंतर्विज्ञान, बाहेर विज्ञान आणि अंतर्विज्ञान. अंतर्विज्ञान मध्ये चेतन तत्व, आतल्या वस्तूंचं ज्ञान, आत्मतत्व, सच्चिदानंद स्वरूपाचं दर्शन, विषयी किती शक्ती आत्मात आहे. बाह्य विषय काय आहे? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे जड तत्व आहे. याच्यामध्ये काय आहे? चेतन तत्वाला आपल्याकडे ओढून घेण्याची शक्ती विषयामध्ये आहे. त्याला व्यामोह असं म्हटलेलं आहे. आता उदाहरण दिले की कसं आहे ते, ज्याच्या चित्ताची रचना त्याच्या वासना जशा असतील तशा प्रकारची वस्तू दिसते. वस्तू एकच आहे. समजा एखादी सुंदर आहे, तरुण मुलगी आहे 24-25 वर्ष आणि ती रस्त्याच्या बाजूला उभा राहिलेली आहे. लोक जाऊ लागले, येऊ लागले. तर एखाद्या तरुण मुलाला ती मुलगी अत्यंत सुंदर दिसली. त्याच्यामध्ये तिला बोलावं असं वाटतं, तिचा संपर्क करावा असं वाटतं. वैषयिक भावना त्याच्यात असू शकते. एक वस्तू तीच आहे. परंतु एखादा वयोवृद्ध मनुष्य आहे, चांगला मनुष्य आहे, त्या मुलीकडे पाहायला त्याला वाटते व आपली मुलगी किंवा आपली नात अशीच आहे, वा इथे काय अडचण आहे का, वा सुंदर आहे, चांगल्या कुटुंबातली मुलगी आहे, चांगल्या कुटुंबात जावी असे त्याला वाटते. अशा प्रकारे वस्तू एकच आहे, परंतु तुमच्या चित्ताच्या मध्ये जशा वासना असतील त्याप्रमाणे ते वस्तू दिसते. वस्तू काही फरक नाही. म्हणून म्हटलेला आहे का सुंदर असा एक वस्तू आहे, परंतु त्याच्या आधी जर काही अडचणी निर्माण केल्या वाईट लोकांनी त्या वस्तूचं सौंदर्य कमी झालं असं दिसते. त्याचं उदाहरणात सूर्य आहे. सूर्याचा प्रकाश कमी होत नाही, कधी जास्त होत, परंतु ढग आडवे आले, ढगाच्या छायेमध्ये आपण असो तर आपल्याला वाटते सूर्याचा प्रकाश आपणाला कमी जाणवते. सूर्याचा प्रकाश कमी होत नाही, अडथळा आला त्याच्यामुळे आपल्याला कमी दिसायला लागलं. त्याप्रमाणे परमपिता परमात्मा हा कधी कमी होत नाही, कधी जास्त होत नाही. आत्माही तसाच आहे. परंतु अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेशामुळं जीवाला असं वाटते की आपणाला दुःख व्हायलं, आपणाला सुख व्हायलं, आपणाला संकट आलं, असं का वाटतं की याच्यामुळं वाटतं. आत्म्यात काही फरक पडत नाही. म्हणून बाह्य वस्तू जी असते, कामांध पुरुषाची मुलगी कामवासनेच्या दृष्टीने तिच्याकडे बघतो. म्हणून आंतरचित्त आणि बहिर्चित्त असे जे आहेत विभिन्न आहेत, वेगवेगळे आहेत. परंतु तुम्हाला जर आत्म्याकडे जायचं असेल तर तुम्हाला अंतर्मुख व्हावं लागतं. बाहेर एक सुंदर मुलगीच आहे, एखादा सुंदर बंगला पाहिला, आपणाला असाही बंगला असावा, बाहेरचं विज्ञान आहे. आणि असं प्रत्येक माणसाला वाटते. आता आज विशेषतः साधू पुरुष म्हणून घेणाऱ्या माणसाला हा मोह जास्त झालेला आहे. काय झालं, एखाद्या मोठ्या श्रीमंत माणसाचा, पुढाऱ्याचा, अधिकाऱ्याचा बंगला पाहिला, आपल्याला सुद्धा असंच राहायला असलं पाहिजे. लोकही ते पुरवठा करून घेतात त्यांना, साधू पुरुषाला.
साधू पुरुषाला जेवढ्या भौतिक सुविधा समाज पुरवत राहील तोपर्यंत त्याचं साधुत्व टिकणं कठीण आहे. त्याला कष्ट झाले पाहिजे, कष्टानं त्याचं अन्न त्याला मिळालं पाहिजे, तर साधुत्व टिकेल. म्हणून सांगितलं, हे जसं सूर्याला ढगाच्यामुळे त्याचा प्रकाश कमी झाला असं पाहणाऱ्याला वाटते, त्याप्रमाणे साधू पुरुषाच्याकडे किती बंगले आहेत. आता बघा काय, आता महाराज लोकांचे कीर्तन करायचे, बंगल्याच्या बंगले आहेत, ते किराणा देत राहतात, पैसे घेत राहतात, आरामशीर राहतात. भगवंताच्या प्राप्तीकडे लक्ष कसं राहील. पोहे उर्ध झालं वेगळी गोष्ट आहे बाबा, परंतु खऱ्या अर्थानं काय आहे की आपलं जे चित्त आहे, आपलं चित्त शुद्ध आणि पवित्र राहावं असं जर वाटत असेल, विषय भोगाच्या मुळे अंध झालेल्या माणसाच्या संगतीपासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे. मग तुम्ही साधू असा, सज्जन असा, चांगले माणसं असतात तर तुमचं मन ठिकाणावर राहते, तुमचं चित्त स्थिर राहू शकते. तुम्ही जर तसं राहिलं तर हळूहळू तुमचं चित्त ज्या माणसाच्या संगतीत असाल त्याचा प्रभाव तुमच्यावर पडतो आणि तुमचं चित्तही कलुषित होऊ शकते. म्हणून म्हटलेलं आहे बाबा, न तैक चित्त तंत्रम वस्तू तद प्रमाणकम तदा किंशात. प्रत्येक जी वस्तू आहे एका विशिष्ट कारणामधूनच निर्माण होते. तिळातूनच तेल निघते, वाळूतून तेल निघत नाही, कारण कार्यकारण भाव आहे. त्याप्रमाणे वाईट वासना आपल्याकडून आपल्या चित्तात होऊ लागल्या म्हणजे वाईट तत्व चित्तात आलेलं आहे. म्हणून म्हटलेलं आहे, अभिमान आला, कुठतरी अहंकार झाला, आपण फार श्रीमंत आहोत, आपण फार सुंदर आहोत, आपल्याकडे फार मोठं बल आहे असं वाटत. कारण काय, ते मूळ त्याच्यामध्ये आहे. म्हणून जगामध्ये एकही वस्तू 100% सत्वगुणी असू शकत नाही. जगत त्रिगुणातून जन्माला आलेला आहे ना, मग संपूर्ण 100% वाईटच माणूस असतो का? तसंही नाही. नेहमी क्रियाशीलच असतो का? असंही नाही. त्रिगुणाचे जे आहेत गुण ते प्रत्येक कर्मामध्ये असतातच. कोणतंही कर्म असं नाही की ज्याच्या 100% पुण्यच असते. आता सर्वात उत्तम शेती आहे. आपण शेती करीत असताना पाप घडतच ना. काय घडतं पाप? आता पीक आलेलं आहे, त्याच्यावर बोंडआळी पडली, आणखी कोणत्या आळ्या पडल्या, ते जीवच आहेत ना. मग त्याला मारण्यासाठी विषारी औषध फवारावं लागते. जर फवारलं नाही तर तुम्हाला खायापुरते अन्न होऊ शकत नाही. हे काय झालं? त्याला धरून आहे, पाप पुण्य दोन्ही जन्मा येतो प्राणी. पापही आणि पुण्य दोन्ही करावं लागते त्याला, एक मर्यादेपर्यंत. नाहीतर केवळ आता असाच जर विचार केला की डाके घालणारे लोक माणसाला मारून टाकतात, ते म्हणजे वा ते पोटासाठीच करायला, असा विकृत विचार माणसाच्या डोक्यात एखाद्याने टाकला तर वाईट घडते ते. म्हणून म्हटलेलं आहे, प्रत्येक वस्तू आपल्या ठरलेल्या उपादान कारणातूनच उत्पन्न होते. वाळूतून तेल काढण्याचा प्रयत्न होतो, पण तेल निघतं का? जसं तिळातून निघते, एरंडीतून निघते, सोयाबीन मधून निघते, करडी मधून निघते, तसं निघते का ते? आणि कोणालाही काढता येते ज्याला ज्ञान आहे त्याला. म्हणून म्हटलेलं आहे, या चित्ताच्या मध्ये अशा अनेक वासना बाहेरून येतात, म्हणजे मधात असल्यामुळे येतात. म्हणून उपादान तत्वामध्ये चित्ताचा थोडा तरी अंश असतो, ज्यावेळी नसतो स्वतंत्र स्वरूपात कारण असतं आणि त्याच्यात मग कार्य निर्माण होतो. म्हणून वस्तूचं अस्तित्व त्याच्या आपल्या कारणावर अवलंबून असते. म्हणून अनेक चित्तावर त्याचा परिणाम होऊ नये याची काळजी सत्पुरुष घेत असतात. म्हणून म्हटलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये जर चांगल्या गोष्टी घडाव्या वाटत असतील तर लोकांनी सांगितलं थोडाफार बदल होतो, ते मोठ्या माणसानं सांगितलं. आता चित्त वाईट प्रवाहाकडे वाहतच राहते ना. मग संपूर्ण जीवन जरी उद्ध्वस्त झालं
तर त्याला त्याचं ज्ञान वाटत नाही. आपण जे करतो तेच बरोबर आहे असं वाटतं. म्हणून तो आता कैवल्याकडे कसा जाईल, मोक्षाकडे कसा जाईल, त्याला त्याची गरजही नसते. आपण म्हणलं तरी ते ऐकायला तयार नसते ते. म्हणून म्हटलेले की बाबा, हे जे आहे चित्त तंत्र वस्तू तद प्रमाणकम तदा किम स्यात्. हे कशावर अवलंबून आहे, तर तुमच्या चित्तावर कोणते संस्कार झाले त्याच्यावर ते अवलंबून आहेत. म्हणून म्हटलेलं आहे तदुपरागापेक्षा चित्तस्य वस्तू ज्ञाता ज्ञातम. तत् म्हणजे जे बाहेर पदार्थ आहे त्या राहतात. तुम्ही चांगले राहा वाईट राहा, त्या वस्तूला तुमचा काहीच संबंध वाटत नाही. तुम्ही त्याच्यातून उपयोग करून घ्या. जसं एकाच बाईकडे पाहून तुमच्या चित्तामध्ये जशा वासना असतील तशी ती बाई तरुणी दिसते. म्हणून म्हटलेलं आहे उपराग जे आहे, चित्ताच्या मध्ये मनाच्या मध्ये अहंकार राहिला, ती अहंकार त्या वस्तूच्या बद्दल आसक्ती निर्माण करते. म्हणून त्या संबंधाला उपराग म्हटलेला आहे. अपेक्षित्व काय असते, त्या बाह्य विषय आहेत, वस्तू बाहेर आहेत, त्याची अपेक्षा वाटते. त्याला अपेक्षा म्हटलं पाहिजे, आपल्याला पाहिजे. जर तुम्हाला त्याची गरज नसेल तर त्या वस्तूचं अस्तित्व तुम्हाला काही त्रासदायक होत नाही. आता अयोग्य पद्धतीने जर त्या वस्तूची तुम्ही छेडछाड केली मग मात्र त्रास होऊ शकतो. म्हणून म्हटलेलं आहे हे जड पदार्थ जे असतात, हे जड पदार्थ याचं ज्ञान जड पदार्थांना ज्ञान होत नाही. ते कोणाला होते, आत्म्यालाच होते. चिती म्हटलेलं आहे चिती. चिती म्हणजे ज्याच्या चेतन तत्व आहे त्याला ते शुभ कर्म अशुभ कर्म, चांगलं कर्म वाईट कर्म, पाप पुण्य हे सगळं समजते. म्हणून त्या जड वस्तूला काही त्याचं देणं घेणं नाही. त्याला पापही माहित नाही ना पुण्यही माहित नाही. त्याच्याशी जसा तुम्ही व्यवहार कराल तसं त्याचं फळ देते. म्हणून बाह्य आणि अंतर जे इंद्रिय आहेत त्या ज्ञानाला अशा प्रकारचं जे ज्ञान आहे त्याला वृत्त्यात्मक ज्ञान असं म्हटलेलं आहे. अशा रीतीनं आपण 17 सूत्रापर्यंत आलेले आहोत. आणि नेहमीच्या करता आपल्या ज्ञानास ते चांगलं असू शकतं वाईट असू शकतं. तुमच्या घडण जशी झाली तुमच्या चित्ताची त्याप्रमाणे ते घडतं. पुढे 18वं सूत्र आहे सदा ज्ञाता चित्तवृत्त तत्प्रभो पुरुष परिणामित्वात. पुढे म्हटले परिणामी तत्व हे कसं असते, परिणामी ज्याच्यावर परिणाम होतो त्याला ज्ञान होत नाही. जड वस्तूला ज्ञान नसतं. बाह्य पदार्थाप्रमाणे चित्त हे परिणाम तत्व आहे, त्याच्यावर परिणाम घडत असतो. म्हणून हे परिणामी तत्व आहे, त्रिगुणात्मक परिणामी तत्व आहे, जड आहे. त्याला ज्ञान होत नाही, त्याला तो कधी ज्ञाता होत नाही. ज्ञाता चेतन तत्वच असते, त्याच्यावर परिणाम होत नाही. म्हणून जड पदार्थाच्या शिवाय चित्तवृत्ती जाणणारा तो चेतन तत्वच असतं. त्रिगुणात्मक चित्ताचा जो मालक आहे तो चेतन तत्व आत्माच आहे, तो ज्ञाता आहे. आणि कारण तो अपरिणामीत्वात आहे, त्याच्यावर परिणाम होत नाही. अपरिणामी जे चित्त परमात्मा आहे आणि आत्मा आहे, चित्त ज्ञाता नाही, चित्त माध्यम आहे. तुमच्यापर्यंत बाहेर काय चाललेलं आहे ते इंद्रियाच्या द्वारे चित्त आत्म्यापर्यंत जीवात्म्यापर्यंत आणून सोडते. म्हणून जेव्हा चित्त बाह्य वस्तूला जोडल्या जातं इंद्रियाच्या द्वारे आणि त्याला अंतर इंद्रिय साथ असलं पाहिजे. म्हणून चित्तात ज्ञान हो, इच्छा असो, राग असो, द्वेष असो, सुख असो, दुःख असो, हे आत्म्याच्या आधारेच होते. हे ह्या वृत्ती मधात निर्माण होतात तर ते आत्मतत्वालाच होते. म्हणून तो पुरुषच जाणतो. कोणतेही उत्पन्न होणारी चित्तवृत्ती पुरुषाला समजते आणि पुरुषामुळेच होते. जर आत्मा नसेल देहामध्ये
तर त्याला तुम्ही पोळवलं तरी लागत नाही, उदबत्त्या लावला त्याला गंध येत नाही, थंडीत टाकलं तरी त्याला थंडी वाजत नाही. कोणामुळे होते? ते मधात जे परमात्म तत्व आत्मतत्व आहे त्याच्यामुळं होतं. त्या शरीराला होते परंतु याच्या अस्तित्वामध्ये होतं. म्हणून काय काय जे असेल पुरुषापासून कोणतीही गोष्ट चित्त लपवून ठेवू शकत नाही. पुरुष म्हणजे परमात्म्यासारखा चेतन आत्मतत्व आहे. चित्त आणि त्याच्यात निर्माण होणाऱ्या सर्व वृत्तींचा एकमात्र स्वामी मालक जो आहे तो चेतन तत्व आहे. कारण या इंद्रियाच्या द्वारे इंद्रियांच्या या साधनाच्या द्वारे जे विषय चित्तामध्ये येतात त्याचं ग्रहण करण्याचं सामर्थ्य, त्याचा ग्रहिता ज्ञाता बौद्ध हे शक्ती नव्हे तर केवळ ग्रहण शक्ती आत्म्यालाच आहे. जेव्हा स्वच्छ पांढऱ्या स्फटिकाच्या समोर तुम्ही तांबडं फुल धरलं तर स्फटिक तांबडं दिसतं. ते स्फटिक तांबडं झालं का? तांबडं दिसतं पाहणाऱ्याला. हिरवं ठेवलं, हिरवं फूल ठेवलं तर ते हिरवं दिसायला लागतं. तुम्ही जशा प्रकारचा वस्तू त्या स्फटिकासमोर ठेवाल तसं ते दिसतं. ते तांबडं नाही, ते पांढरच आहे. परंतु ते आपल्याला दिसते कारण त्याच्या जवळ असणाऱ्या त्याप्रमाणे त्याच्या ग्रहण शक्तीचा हा चमत्कार आहे. त्याप्रमाणे अशाच प्रकाराने आपले जे इंद्रिय आहे, इंद्रियाच्या मध्ये ग्रहण शक्ती आहे परंतु ग्राहक शक्ती नाही. ती शक्ती आत्म्यामध्ये आहे. ग्राहकता शक्ती विषयामध्ये नाही, इंद्रियामध्ये नाही, चेतन आत्मतत्वामध्ये ते चेतन तत्वाला ते समजते. म्हणून साधारण अवस्थेच्या मध्ये आंतर इंद्रिये बाहेर इंद्रिये हे कार्यरत नसतात. ते जेव्हा चेतन तत्वाचे संबंध असेल तेव्हा ते म्हणून आत्म्यामध्ये जे आहे जी ग्रहण शक्ती इतर वस्तूमध्ये नसते. म्हणून आपण नेहमी यासाठी आणि बघ आत्म्यामध्ये इंद्रियाच्या द्वारे समजते. स्वतंत्र आत्म्याला ग्रहण शक्ती नाही, त्याला काही लक्षात येत नाही. त्याला चित्ताच्या माध्यमातूनच यावं लागतं आणि चित्तालाही स्वतंत्र ज्ञान नाही. त्याला इंद्रियाचा संपर्क झाला तर चित्ताला ते समजते, तर समजत नाही. म्हणून सूक्ष्म देहाच्या रूपात हे सगळं घडतं. सूक्ष्म देह आत्म्याच्या संबंधित राहतो. आत्मा जेव्हा विवेक ख्याती झाली, देहपात झाला, देहपात झाला नाही तोपर्यंत सगळी इंद्रिय जी असतात चित्ताच्या माध्यमातून आत्म्याला जोडलेली असतात. म्हणून असाधारण अवस्थेच्या मध्ये पूर्ण आत्मज्ञानी जो असतो तो जीवनमुक्त अवस्थेत असल्यामुळे आत्म्याला कारणाची इंद्रियाची अपेक्षा राहत नाही. पण ज्या अनुकूल सामर्थ्य ज्या योगाच्या मध्ये निर्माण होते पण त्यांना वैषयिक अनुभूतीकडे हे विषय घेऊन जाऊ शकत नाही. कोणाला? जे पूर्ण ज्ञाता झाला, समाजाच्या द्वारे तो पूर्ण स्वरूपाला पोहोचला, त्याच्या स्वाभाविक सामर्थ्य निर्माण झालेलं असतं. विषयाकडे जर चित्त ओढू लागलं तर त्याला तो बंद करू शकतो. अशा प्रकारे आपण 18 सूत्रांचा अभ्यास केला.